केली, पण मी तिला हम्म. सापडलो नाही. मी पूर्ण एकदम वरती चाललो गेलो. त्याच्या आर-पार गेलो तिच्या. म्हणजे अच्छा. एकदम उंच असा म्हणजे गोल मला होता तुम्ही वरचा. एकदा, आता काय आहे की सुरुवात पासून एकदा सांगा, का समजा पहिल्या दिवशी काय झालं नेमकं? पहिल्या दिवशी पूजा मांडली. हा. जप चालू केला नाही. जप चालू करायच्या आधी हा. तारा मायले आणायला गेलो. फोटो वगैरे आणला. पूजा हा. वगैरे मांडली. हा. तुम्हाला फोटो वगैरे पाठवला. आता समजा अर्धा ते पाऊण घंटा पूजेले म्हणजे जपायला मी बसायच्या आधी हम्म. मला असा अनुभव झाला की बांगड्याचा आवाज येणे. हा. बाहेर असं पूर्ण गोल रूम आहे माझी. पूर्ण हा. गोल भोवती फिरल्यासारखे झालं. अच्छा, पहिल्या दिवशी. पहिल्या दिवशी. पहिला हम्म. मन भिलो म्हटलं कोणी असन बा म्हटलं. कोणी असं दिसलं नाही पाहिजे म्हटलं. आपण दुसऱ्याच्या घरी आपण नाही लावा म्हटलं. हा. कोणी असं म्हटलं माहित नाही झालं पाहिजे म्हटलं. कोणाच्या नजरेत कोणी दुसराच विचार करायचा म्हटलं म्हणून मी भिलो. हम्म. पण बघतो तर कोणीच नाही. मग आम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे असं वाटलं की बा खरंच माय असं बा आलेली काय. अच्छा. हो. हम्म. ते काय राहते माहितीये का, जेव्हा आपण साधनेला सुरुवात करतो त्यावेळेस आपले मंत्र तसे पॉवरफुल आहेत, हे गुरुमंत्र. हो हो. यांनी काय आहे की गुरु गोरखनाथच्या तोंडामधून निघलेले हे मंत्र आहेत, गुरु परंपरेनं चाललेले मंत्र आहेत, ठीक आहे. हा हा याचं हा. काय आहे की खूप लवकर शक्ती अट्रॅक्शन चालू होऊन जातो है ना, पहिल्या हो दुसऱ्या हो. दिवस. आणि मी तुम्हाला हे दीक्षा घ्यायच्या आधीच सांगितलं होतं का तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवस पासूनच, पहिल्या दिवस पासूनच अनुभव सुरू होतात त्याचे, हो है ना. पहिल्या दिवसापासूनच झाले. हा. आणि दुसरी गोष्ट, आपण हम्म. तुम्हाला दीक्षा दिली. दीक्षा तुम्ही आतापर्यंत मला बघितलंय का? साक्षात हम्म. नाही बघितलं, है ना. नाही बघितलं साक्षात दीक्षा तुम्हाला. कशी झाली आपली, फोनवरच झाली, है ना. फोनवरच झाले बरोबर. आपला नियमही तोच आहे का आपण इथं येऊन दीक्षा देतच नाही, आपण घरी राहूनच दीक्षा देतो, 48 दिवसांनी बोलवतो, हो है ना. बरोबर आहे. नाही त्याचेच फक्त थोडं वाटत जबाब फोनवरून कसं पण आता हा. साक्षात असं म्हणजे हे परंतु झालं आता भरोसा आला तुम्ही, पूर्ण हा, की पहिले बा तुम्ही मला कमीत कमी 15 ते 20 दिवस, महिनाभर घेतो, हो नाही चाललं, है ना. हो चालू होतं हो नाही हो हा. नाही म्हणजे मी एवढं कन्फ्युजन मध्ये होतो की कसं करू काय करू करायचं आपल्याला मग आता सगळं करू तुम्हाला, म्हणजे आता ते म्हणजे तुमची कृपा मध्ये चालली हा, सगळं व्यवस्थित तुमच्या मग आशीर्वादानं तुमची वरून सगळं दीक्षा, चालू आहे. तुमचं 1 तारीख पासून चालू केलंय तुम्ही, बरोबर? नाही नाही 7 तारखेपासून. अच्छा, 7 तारीख पासून केलंय, हा म्हणजे या आजचे शनिवार 11, पासून झालेलं. म्हणजे हो 4च दिवस झाले तुम्हाला, है ना. 4च दिवस झाले हो. मग 4 दिवसात तुम्हाला किती अनुभव आले, है ना. खूप अनुभव आले. मग स्वप्न आले तुम्हाला, आवाज आले, है ना. हो आवाज आले. असं राहते. दरवाजा आहे बाजूला. तेच आहे हे बघा, दुनियामध्ये गुरु खूप आहेत, है ना, हो मंत्र पण खूप आहेत. मी असं म्हणत नाही का मीच मोठा आहे म्हणून. नाही नाही. पण एक आपल्या जवळ एक नियम आहे का, आपण देतो तर मग कोणाला ओरिजिनल देतो, है ना. नाही बरोबर मी तर धन्य झालो. शिकवायचं, तुम्ही मला पहिल्याने काय म्हटलं, गुरुजी हे साधना करायचे, मी तुम्हाला तेच समजावलं का हे असं नांदी येऊ नका. हम्म. करणं आहे तर पूर्ण मुळापासून शिका, नाही तर शिकून काही फायदा नाही याच्यामध्ये, है ना. नाही नाही बरोबर. हा, शिकायचं तर पूर्ण प्रॉपर शिकायचं. आपण घर बांधायला काढलंय ना, तर पूर्ण पायापासून तर स्लॅब पर्यंत हम्म. पक्कच करायचं. हो पक्कच नाही, करावं हा, आपल्याला नाही आता तर तुम्ही काही म्हणसाल मी डायरेक्ट मातीमध्ये गड्डा खोदून तशीच भीत उभी करून स्लॅब टाकतो, ते टिकत नाही. नाही नाही टिकत नाही जास्त हा. वेळ टिकतच नाही. तुम्हाला जर शिकायचं आहे तर पूर्ण कॉलम बीम वगैरे पूर्ण क्लिअर. माझं असं आहे की मी 1 वर्ष लावतो शिकवायला, पण मी पूर्ण क्लिअर करून देतो. नाही बरोबर आहे. एका वर्षात मी पूर्ण क्लिअर होते. हरकत नाही, आणखीन पण मोठे मोठे अनुभव होतील. आता 4च दिवस झालेत. समोरचे अनुभव काय असतील? समोरचे अनुभव तसं आता सांगून काय की त्याच्यात मजा नसते. आता तुम्हाला नाही स्वतःच नाही राहू दे. जाणवतील, हो सांगून है ना. नाही सांगितलं चालते तसं समोर मी तुम्हाला करतो. आता पुढे असं वाटन का आपल्या जवळच कोणी बसेल आहे, ठीक आहे. हो हो हो. मांडीला मांडी लागून असं वाटन की आपल्या मांडीवर कोणी मांडी ठेवली आहे, है ना. हां हां. हो आपल्या हो. खांद्यावर कोणी येऊन बसलंय, है ना. हो तसं डोक्यावर खाली शरीराशी, पडली. शरीराची छेडखानी होणे. हं. छेडखानी म्हणजे तुम्हाला एखादे, जशी आई तुमचा लाड करते ना, हो हो. आई डोक्यावरून जशी हात लागते. फिरवणे, समजा पाठीवर हात फिरवणे, हो. असं असं हं. जाणवते पुढे, ठीक आहे. घुंगरांची आवाज तर तुम्हाला आताच आलेत, हो बांगड्यांचे आले ना. एकदा बस पहिल्याच दिवशी चालू करायच्या आधी हम्म. तर एक पुढे, फक्त याच्यापेक्षा घुंगरांचे आवाज वाढतील, है ना. हो का? त्याच्यानंतर आज्ञाचक्रामध्ये एक प्रकाश सारखा होणार, हं. असं, है ना. ह्या गोष्टी हं. चालू होतात. चालू जप होतात. मात्र करायच्या वेळेस डोळे बंदच ठेवायचे. हो. डोळे हम्म. बंद ठेवायचे का? हा, डोळे बंद करायचे. म्हणजे बरं तेव्हा मी तुम्हाला कधी कसं आहे की आज्ञाचक्रामध्ये पण तुम्हाला काय होते ते दिसतंय ना. हो बरोबर. हा. तर मी कधी गुरुमंत्र चालू व्हायच्या पहिलचे जे मंत्र आहेत, पहिला गणेश हं. मंत्र वगैरे सर्व, हे हो डोळे ते पण. उघडून केले तरी चालतात. हो. गुरुमंत्राच्या वेळेस डोळे बंद ठेवायचे. अन् तारा आईचा?
आणि तो शेवटचा जो मंत्र आहे त्याच्या वेळेस पण डोळे चालू ठेवले तरी चालतात, बंद ठेवले तरी चालतात. बरं. ठीक आहे. बरोबर आहे. हे सर्व करून घ्या, सर्व चांगलं होईल, भविष्य चांगलं राहणार.